Mhm. Let me share the screen, guys. ठीक है. Fine. So, what was the today's topic? That is something, yeah, most of the topic we have to cover, guys, actually. Yeah, anyone having any question? कोणाचा तरी माईक सुरू झाला होता. Yes? No? सर Yes? हॅलो Yes? सर प्रोजेक्ट मध्ये डायरेक्ट गेट एम्प्लॉई दिसते फक्त त्याचे कॉलम नेम दिसते काहीतरी म्हणजे चुकत आयडी असेल. वगैरे चुकत स्टार्टिंगला असेल काहीतरी. बघा ना एकदा. केलं. नाही, नाही, काहीतरी चुकत असेल. बघा बरं एकदा. ठीक आहे. ठीक आहे? ओके. हं. काहीतरी मिस होत असेल. एकदा व्हेरिफाय करायचा कोड 3-4 वेळेस. देन नाही झालं, देन यू कॅन यू नो कम विथ मी. फाईन. सो सगळ्यांचं प्रोजेक्ट वगैरे माईट बी झाला असेल, चालू असेल, व्हॉटएव्हर. ठीक आहे. प्रोजेक्ट आपला एंड झालाय ऑलरेडी, राइट? विथ स्प्रिंग बूट अँग्युलर. सो नाऊ लास्ट सेशन वी हॅव टू टेक ऑन द झालं का? येस. सर आपलं ते ओपन फिंग युरेका सर्व्हर ते ते तो रिमेनिंग पार्ट पार्ट आहे मी ना. स्किपच केलाय बिकॉज सध्या मार्केटमध्ये जे जिपकिन सर्व्हर आहे ना, ते युजच होत नाहीये. सो आपण जे युरेका सर्व्हर, ऍडमिन सर्व्हर त्या 2 गोष्टी पाहिल्या होत्या, ते आर सफिशियंट गाईज. दॅट्स वाय मी परत घेणार होतो ते, बट नाही घेतलं. कारण आता सध्या आमच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा जिपकिन सर्व्हर पूर्णपणे स्किप केलेला आहे. त्याची काही एवढी आवश्यकता नाहीये. ओके. सो इन्स्टेड ऑफ दॅट देर आर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज यूज केल्या जात आहेत, बट त्या टेक्नॉलॉजीज कव्हर करणं दिस इज व्हेरी बिग पार्ट. त्यासाठी 1-2 महिना टाईम लागतो. ठीक आहे. सो ते आपण नाही कव्हर करत. कोणता पार्ट आहे त्याच्याऐवजी? त्याच्याऐवजी एक प्री व्हॉट एक्झॅक्टली नाव मला आठवत नाहीये. प्री समथिंग काहीतरी आहे. तो पार्ट कव्हर करायला आणि खूप ॲडव्हान्स पार्ट आहे तो. ॲज अ बिगिनर यू कुड नॉट अंडरस्टँड. तुम्हाला तो समजणार पण नाहीये. त्यामुळे डोंट वरी अबाउट इट. तुम्हाला त्याची आत्ता सध्या गरज नाहीये. ज्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स 2, 3, 4 वर्षाचा होईल, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला करायला देतील कंपनीमध्ये. सध्या तरी बेसिक गोष्टीच असतात कंपनीमध्ये. व्हेन यू जॉइन कंपनी ॲज अ फ्रेशर और माइट बी 1 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. एवढ्या हाय लेव्हलचं तुम्हाला कोणी देणार नाही. मायक्रो सर्व्हिस बनव, हे कर, ते कर. नाही, नाही, नाही. डोंट वरी अबाउट इट. ओके. हळू-हळू त्या गोष्टी तुम्ही त्या लेव्हलचा माइंडसेट क्रिएट झाला तुमचा, देन ऑटोमॅटिक तुम्ही त्या गोष्टी शिकता. हे लक्षात येतंय? इव्हन डेव्हलपरचं कामच आहे कन्सिस्टंटली शिकत राहणं. त्याच्यामुळे या सध्याच्या स्टेजला एवढं ॲडव्हान्स लेव्हलचं नॉट रिक्वायर्ड. अजिबात गरजेचं नाही. आपण खूप ॲडव्हान्स लेव्हलचं शिकलोय. इव्हन कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, स्प्रिंगचे खूप सारे टूल्स असतील, मॉडेल्स असतील, सगळं ॲडव्हान्स लेव्हलमध्ये आपण शिकलेलो आहोत. जे की खूप सफिशियंट आहे. खूप सफिशियंट आहे. कोणासाठी? परत मी रिपीट करेन. 0 इयर एक्सपिरियन्स त्यांच्यासाठी 100%. 1 वर्षाचा जरी एक्सपिरियन्स असेल, तरी तुम्ही हे नॉलेज घेऊन कंपनीमध्ये सर्व्हाईव्ह करू शकता. गॅरंटेड सर्व्हाईव्ह करू शकता. कारण मी आता स्वतः बघत आहे आमच्या कंपनीत. 2 वर्षाचा, 3 वर्षाचा एक्सपिरियन्सवाला डेव्हलपर काम काय करतोय? काय करत आहे तो? जावाचे फीचर्स तरी यूज करतोय. स्प्रिंगच्या रेस्ट एपीआय तरी बनवतोय. हायबरनेटचा कोड लिहितोय. जेडीबीसीचा कोड हेच चालू आहे त्याच्याकडे. ॲडव्हान्सचं काहीच नाहीये, की त्याला डायरेक्ट सिक्युरिटी लेव्हलचं लॉजिक दिलंय. तर हे जेडब्ल्यूटी टोकन जनरेट कर. नाही, एवढं सुद्धा हाय लेव्हलचं टास्क तुम्हाला दिला जात नाही. तो सीनियर डेव्हलपरला दिला जातो, जो की 5 वर्षा पुढला एक्सपिरियन्स त्याला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे एवढा काही लोड घ्यायचा नाही. आपण फक्त शिकलोत काय गोष्टी सिक्युरिटी वगैरे. इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन आले, वी हॅव टू फेस दॅट. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारतील 100%. त्यावेळेस मात्र यू शुड रेडी. यू शुड ट्राय टू इम्प्लिमेंट द कोड. ट्राय करा. चुकू द्या. असं नाही की परफेक्ट आलंच पाहिजे. इव्हन तुम्ही तुम्हाला जर सांगितलं ते ओके सिक्युरिटीचं लॉजिक काय असेल स्प्रिंगमध्ये, तुम्ही ट्राय जरी केला ना कोड, तुम्ही युजर डिटेल सर्व्हिस बनवली, देन त्याच्यामध्ये मेथड क्रिएट केली, लोड युजर बाय युजर नेम. देन परत तुम्ही कॉन्फिगरेशन क्लासमध्ये बिक्रिप्ट पासवर्ड इन्कोडर वापरला. या छोट्या-छोट्या स्टेप्स इंटरव्ह्यूअरला सांगून देतील की या
दॅट गाय नो समथिंग, काहीतरी माहिती आहे त्याला. असं नाही की परफेक्ट एकदम कनेक्शन झालंच पाहिजे. झालं तर वेल अँड गुड, ट्राय करा. झालं तर वेल अँड गुड, राईट, सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट. नाही झालं तरी तुम्ही ट्राय करताय, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग गाईज. कारण कुठंतरी सपोज तुम्ही बाकीकडे परफेक्ट असाल, तुम्हाला बाकीचे क्वेश्चन विचारले, जावा 8, मल्टी थ्रेडिंग, माइट बी कलेक्शन, एक्सेप्शन, तिथं तुमचे आन्सर चांगले येत आहेत. स्प्रिंगमध्ये प्रॅक्टिकलमध्ये थोडंसं तुम्ही लॅग करत आहात, समजून घेतलं जातं, ठीक आहे, इट्स फाईन, नो प्रॉब्लेम. कारण त्यांना माहिती असते की हा कॅन्डिडेट एवढं लिहू शकतो म्हणजे डेफिनेटली हा स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो, हे कळतंय. त्यामुळे परफेक्शनच्या मागे धावू नका, कन्सिस्टन्सीच्या मागे धावा. नोट इट डाऊन. परफेक्शनच्या मागे धावू नका. परफेक्शन टेक्स टाइम. इट टेक्स टाइम. खूप टाइम घेतो. अराउंड 2, 3, 4, 5 इयर्स लागतील काही जणांना परफेक्शनसाठी. कारण कोडिंगमध्ये परफेक्शन येणं यार, इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. म्हणजे असं नाही की होतच नाही, बट इट्स टेक टाइम गाईज. डेफिनेटली टेक्स टाइम. इव्हन मला स्वतःला टाइम लागला. मी तुम्हाला काय, तुमच्याकडून काय एक्सपेक्टेशन ठेवणार? आता मला चांगल्या प्रकारे सिक्युरिटीचं लॉजिक इम्प्लिमेंट करता येतं, JWT टोकन जनरेट करता येतो, व्हॅलिडेट करता येतो. एव्हरीथिंग आय कॅन डू व्हेरी 10 to 15 मिनिट्स, विदिन 10 to 15 मिनिट्स. बट हे परफेक्शन टाइम लागतो ना. असं थोडी आहे एका वर्षात. 4 वर्ष झालं यार मी याच्यातच आहे रे. सो टाइम लागतो. टाइम गोष्टी टाइम घेतात प्रोग्रामिंगमध्ये. त्यामुळे टाइम घेऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. जेवढं तुम्ही आता सध्या शिकला आहात, वेल अँड गुड आहे. वेल अँड गुड. तेवढंच चांगलं करा, बेटर करा. बेस्ट व्हायला टाईमच लागेल. बेटर तरी करू शकता. गुड, बेटर, बेस्ट, करेक्ट. बेटर करायचा प्रयत्न करा. गुडवर नाही चालणार. कॉम्पिटिशन खूप आहे. बरोबर की नाही? त्यामुळे बेस्ट नाही म्हणणार मी, पण बेटर करण्याचा तरी प्रयत्न नक्की करा. ठीक आहे? एवढ्या लेव्हलच्या एक्सपिरियन्ससाठी आपलं जे पूर्ण फुल स्टॅक आपण जे कव्हर केलंय सफिशियंट आहे. टोटली सफिशियंट. यू कॅन टेक दिस नॉलेज अँड रिप्रेझेंट इन इंटरव्ह्यू. आता आणखीन काय काय गोष्टी करायच्या त्या आम्हाला इथं सांगायच्या तुम्हाला. ठीक आहे? यू हॅव टू डेव्हलप युअर रिझ्यूम व्हेरी प्रॉपरली. दॅट इज समथिंग रिझ्यूम प्रिपरेशन. हे मला कव्हर करायचे. तुमचं लिंक्डइनचं अकाउंट एकदम शार्प पाहिजे. लिंक्डइन अकाउंटचा रिव्ह्यू सगळ्यांना मी एकदा दाखवणार आहे. सेकंड थिंग, थर्ड थिंग आय वॉन्ट टू शो यू हिअर हाऊ टू मेक द कनेक्शन ऑन लिंक्डइन गाईज. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कनेक्शन्स ऑन लिंक्डइन, जेणेकरून यू कॅन गेट जॉब ॲज मच ॲज अर्ली. कारण बघा, आता कॉलेजचे असाल तर माइट बी प्लेसमेंट तुमचं तिकडं होईल, राईट? इफ यू आर नॉट, जर तुमच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट नसेल तर तुम्हाला एकच ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन आहे? ऑफ कॅम्पस, राईट? दॅट मीन्स यू हॅव टू टेक एनी रेफरन्स, यू हॅव टू टेक एनी हेल्प फ्रॉम दी युअर कनेक्शन. कारण तुमच्या लिंक्डइनचे कनेक्शन तुम्हाला जॉब देऊन देणार आहेत. कळतंय? माझं जर लिंक्डइन अकाउंट तुम्हाला दाखवलं तर ऑलमोस्ट 5,000 पेक्षा जास्त कनेक्शन माझे तिथं आहेत. आणि त्याचा फायदा मला काय माहिती आहे, दररोज मला एकतरी त्या ठिकाणी मेसेज येतो की आधी वी आर हायरिंग, वी आर हायरिंग, वी आर हायरिंग, आर यू लुकिंग फॉर चेंज. हे कळतंय? सो तुम्हाला स्टार्टिंगला नाही येणार एवढे. बघा, तुम्ही 100 कनेक्शन बनवले, एक मेसेज येईल, 2 येतील, 5 येतील, येतील की नाही? आणि आणखीन एक गोष्ट, लिंक्डइनवरती दररोज पोस्ट टाकणं. आता हे स्टार्टिंगला पण मी एकदा सांगितलं होतं, ज्यावेळेस आपला कोर्स सुरू झाला. कोणी टाकल्या काय माहिती. 6 महिन्यामध्ये मी सांगितलं होतं, भाई दररोज तुमच्या 2 ते 3 पोस्ट पाहिजे. 6 महिने म्हणजे अराउंड 180 डेज. 180 इंटू 6 गाईज. किती पोस्ट झाल्या? 500+ पोस्ट तुमच्या पाहिजे होते लिंक्डइन. हो सर, राहिल्या आमच्या. आता काय? आता सुरू करा. कारण तुम्ही लेट झालात. आता ज्यांनी केल्या त्यांना त्याचा ॲडव्हान्टेज भेटतच आहे. जेवढं तुम्ही लिंक्डइनवरती ॲक्टिव्ह राहाल, तेवढे चान्सेस आहेत की तुमचा तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटण्याचे. तेवढे चान्सेस 100% आहेत. मग ॲज अ फ्रेशर माइट बी तुम्ही लास्ट सेमिस्टरला असाल, लास्ट इयरला असाल, इंटर्नशिप भेटेल किंवा पास आउट झाला असेल, जॉब भेटेल. गॅप पडला असेल तरी सुद्धा नॉलेजच्या बेसवरती जॉब भेटेल. डोंट वरी अबाउट गॅप. काही जणांना वाटतं गॅप आहे सर, काय करू? टेक द गुड रेफरन्स. बघा, गॅपवाले बाई लिंक्डइनवरती ॲक्टिव्ह राहा, कंटिन्युअसली ॲक्टिव्ह राहा. लर्निंग कंटिन्युअसली ॲक्टिव्ह ठेवा. जावा शिकला, सोबत पायथन अपडेट करायला सुरू करा. मल्टिपल स्किल असतील ना, बाय डेफिनेटली यू विल गेट द डिमांड. पण जर एखादा कॅन्डिडेट असा असेल, त्याला फक्त जावाच येतोय, राईट?
पूर्ण फुल स्टॅक जावा त्याने केला आहे. फ्रेशर आहे. तुमचा गॅप आहे, तुम्हाला जावा, पायथॉन सगळं येतंय. काय डिमांड भेटू शकते, हे कळतंय सगळ्यांना. त्यामुळे सोबत अपडेट करत चला. यू आर लर्निंग अँग्युलर, राइट? ट्राय टू लर्न रिएक्ट ऑल्सो. करा ना, म्हणजे बघा जो खाली वेळ आहे, का टाईम वेस्ट करायचा आहे? शिका. येस नो, रिएक्ट इज ऑल्सो देअर आणि अँग्युलर शिकला तर रिएक्ट इज व्हेरी सिंपल. गरज नाही कुठे क्लास वगैरे लावायची. YouTube इज देअर, ChatGPT इज देअर, Google इज देअर, लॉट्स ऑफ रिसोर्सेस आर अवेलेबल. सेल्फ लर्नर बना. बघा सेल्फ लर्नर माणूस स्टार्टिंगलाच बनत नाही. एखादा कोर्स करावाच लागतो मगच सेल्फ लर्नर बनतो. आता तुम्ही कोर्स तर केला ना, हे बरोबर की नाही? आता मी पण काय डायरेक्ट स्टार्टिंगला स्वतःहूनच शिकायला लागलो का? नाही. एक गाईडन्स आपल्याला पाहिजे असतो. कसं शिकलं पाहिजे? काय शिकलं पाहिजे? कशाप्रकारे कॉन्सेप्टला अप्रोच केला पाहिजे? हे समजून घेण्यासाठी कोर्स करणं खूप गरजेचं आहे. इव्हन मी पण केला. पण आफ्टर दॅट सेल्फ लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पुरं कोर्सच्या जीवावर राहतं. कोर्स आहे ना, कोर्सचं बघून घेईल, कोर्स जे शिकवेल तेवढ्यात तुम्ही सॅटिस्फाय आहे. नाही. ते मार्केट गेलं. आता सध्या तसं नाही चालत. सेल्फ लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. सेल्फ लर्निंग बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी शिकून घ्या. तेच मी तुम्हाला सांगत आहे. अँग्युलर असेल, रिएक्ट शिका. पायथॉन शिका जावा सोबत. ओके. एवढ्या 2 गोष्टी तरी ॲटलीस्ट ट्राय करा. नवीन अपडेट करा स्वतःच्या रिझ्यूममध्ये. ते खूप महत्त्वाचं आहे. मल्टी टॅलेंटेड असणं खूप गरजेचं आहे. जर कम्युनिकेशन वीक असेल, भाई इट इज व्हेरी एक्स फॅक्टर इन इंटरव्ह्यू गाईज. कम्युनिकेशनवरती फोकस करा. कम्युनिकेशन बॅड असेल, मी स्टार्टिंगला पण सांगितलं होतं, डेली ट्राय टू मेक व्हिडिओज. मोबाईल ओपन करायचा, कॉन्सेप्ट एक्सप्लेन करायचा, बनवा व्हिडिओज. काही जणांनी बनवले, त्यांना फायदा भेटतच असेल, त्यांचं इंग्लिश थोडं तरी इम्प्रूव्ह झालं असेल. तर काही जणांनी सुरू केलं असेल, सुरू करून काहीतरी सांगते मास्तर व्हिडिओ बनवा. मला थोडी व्हिडिओ बनवता येतात. सोडून दिलं, चेष्टात घेतलं मस्करीमध्ये. नाऊ दे आर फेसिंग प्रॉब्लेम टू व्हाईल स्पीकिंग द इंग्लिश. येत नाहीच, बोलताच येत नाही. उपयोग नाही. दुनियाभराचं नॉलेज घेतलं पण इंग्लिश जर कम्युनिकेशन नीट नसेल, तर मित्रांनो तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होणं अशक्य. लय नॉलेज आहे सर, पण इंग्लिश वीक आहे. अवघड होते बरं का, लक्षात ठेवा. कम्युनिकेशन इंग्लिशचं खूप मॅटर करतं कंपनीमध्ये. त्यामुळे कम्युनिकेशनला असं ओलांडून जाऊ नका. अजिबात जाऊ नका. टेक इट सिरियसली, व्हेरी सिरियसली. बिकॉज दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ युअर इंटरव्ह्यू. पहिली स्टेप आहे. मग तुमचं नॉलेज चेक करणार आहे ती टेक्निकल. आधी बोलताच नाही आले मग राड आहे. मग तिथूनच म्हणते ती ठीक आहे, टाटा बाय बाय. क्लिअर आहे. मेक दी डेली व्हिडिओज. कुठं अपलोड करू नका, काय नको करू. स्वतःचा व्हिडिओ बनवा, स्वतःच बघायचा, ऐकायचा, डिलीट करायचा. कशाला अपलोड करा? आपल्या इम्प्रुव्हमेंटसाठी बनवायचं, बरोबर की नाही? कारण असं बघा, व्हिडिओ का बनवायचा? असं आपण बोलत नाही हो, नाही बोलत आपण असं. असं जर आपण म्हणलं चला प्रिपरेशन करू, नाही करत. खरंच नाही करत. किंवा 1 दिवस करू, 2 दिवस करू, परत स्किप. बट इफ यू टार्गेट की मी डेली 5 व्हिडिओ बनवणार, डेली 10 व्हिडिओ बनवणार, ज्याच्यामध्ये मी ट्राय करणार इंग्लिशमध्ये बोलायला, तीच कॉन्सेप्ट. कन्स्ट्रक्टरच दररोज बोलणार. किंवा कन्स्ट्रक्टर सोबत 10 कॉन्सेप्ट, दररोज त्यात 10 कॉन्सेप्ट 5 दिवस. परत वेगळे 10 कॉन्सेप्ट 5 दिवस. परत वेगळे 10 कॉन्सेप्ट 5 दिवस. जेणेकरून रिपिटेशन जेव्हा आपल्या जिभेवरती येईल ना, तेव्हा ऑटोमॅटिक विल इम्प्रूव्ह आवर कम्युनिकेशन. मी तर तसंच केलं बरं का. दुसरा काय महामंत्र याला नाहीये. मी जे फॉलो केले ते तुम्हाला सांगत आहे. ओके. ज्या गोष्टी मी फॉलो केल्या टू टेक द अपॉर्च्युनिटी. इव्हन मला तर कुठं कॉलेज प्लेसमेंट वगैरे काही नाही हो. ओन्ली लिंक्डइन, ओन्ली फ्रेंड कनेक्शन. हेच महत्वाचं आहे. जास्तीत जास्त फ्रेंड बनवा. Instagramला नाही, लिंक्डइनला. जास्तीत जास्त जेवढे फ्रेंड्स बनवता येतील तेवढे बनवा. जॉब्स आर देअर गाईज. बट यू डोंट नो द करेक्ट पाथ. आपण भटकत चाललोय. नोकरीला जा, इकडं जा, तिकडं जा. राईट. फर्स्ट ऑफ ऑल वर्क ऑन युअर सेल्फ, देन गो फॉर द लिंक्डइन. स्वतःवरती काम करा. काम सुरूच ठेवा आणि त्याच्यासोबत लिंक्डइनवरती ऍक्टिव्ह राहा. दररोज तुम्ही, जशी तुम्हाला हॅबिट झाली इंस्टाग्राम ओपन करायची, रील बघायला, तशी हॅबिट झाली पाहिजे की लिंक्डइन ओपन करायची. कळलं? 5 मिनिटं झाली, मोबाईल घ्या, केलं ओपन लिंक्डइन. थोडा वेळ झाला, केलं ओपन लिंक्डइन. लिंक्डइन तुमची सवय बनवा. खूप जण म्हणतात सोशल मीडियापासून दूर राहा. मी म्हणतो सोशल मीडियाला जवळ करा, पण त्याच्यामध्ये लिंक्डइन फक्त जवळ करा, बाकी सगळे दूर करा.
इकडे कनेक्शन बनव, इकडे रिक्वेस्ट पाठव. LinkedInला, Instagramला कशाला रिक्वेस्ट पाठव? तिकडून धोकाच भेटणार आहे. इकडून भेटला तर जॉब भेटेल. पण तिकडे काय भेटणार आहे हो? काहीच नाही भेटणार, लक्षात ठेवा. तर LinkedIn आणखीन मी तुम्हाला LinkedIn दाखवतो अकाउंट सेटअप वगैरे कसा केला पाहिजे. ठीक आहे. रिझ्यूम प्रिपरेशन, LinkedIn रिव्ह्यू, कनेक्शन ऑन LinkedIn या 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. या 3 गोष्टी स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे करायचे मी एकदा सांगतो. बघा रिझ्यूमचं प्रिपरेशन जे तुम्हाला करायचं आहे, तुमचा रिझ्यूम जो बनवायचा आहे, सगळ्यात बेस्ट कुठं जाऊ नका, Canva ओपन करा. Canva इज अ व्हेरी, व्हेरी बेस्ट वे टू क्रिएट युअर रिझ्यूम आणि खूप सारे फ्री टेम्पलेट आहेत तिथं. तुम्ही फक्त Canva ओपन केला, माईट बी तुम्हाला लॉग इन वगैरे करायला सांगेल. तुमचा Gmailला लॉग इन करा. हे बघा मी केलंय. सोपं आहे, काय अवघड नाहीये. Gmail टाकला, लॉग इन झालं. ओके. आणि इथं तुम्ही फक्त सर्च करा रिझ्यूम. तुम्ही फक्त रिझ्यूम सर्च करा. दुनियाभराचे टेम्पलेट येतात हे बघा. हे बघा माझा स्वतःचा रिझ्यूम याच्यामध्ये बनवलेला आहे. हे बघा तुम्हाला हा वाटला हा घ्या. आता हे टेम्पलेट जे आहेत ते बाय डिफॉल्ट टेम्पलेट्स माझे स्वतःचे टेम्पलेट्स मी यूज केलेले आहेत. ठीक आहे. सो व्हॉट कॅन आय डू? आय विल क्लिक ऑन क्रिएट. एक मिनिट. आय विल गो टू द होम. ओके. अँड हे बघा इथे मी यूज केलेले खूप सारे टेम्पलेट्स तुम्हाला दिसत असतील. इव्हन तुम्ही याच्यातला लेट सपोज तुम्ही सर्चच करा. रिझ्यूम सर्च केलं माझे टेम्पलेट्स का दाखवतो आहे मला सर्च. एक मिनिट. ओपन मेन्यू, क्रिएट. रिझ्यूम. एक मिनिट हा. Canva. ठीक आहे. थांबा. ओके. डायरेक्ट लॉग इन करून देत आहे मला हा. पण मी रिझ्यूम सर्च केल्यावर वेगळे टेम्पलेट्स वाय इट इज नॉट शोईंग टू मी. जास्त मी पण याचा यूज नाही केलेला. ठीक आहे. तुम्हाला टेम्पलेट्स येतील. मी नवीन अकाउंट बनवतो थांबा. देन विल गेट मोर अंडरस्टँड. इकडच्या याच्यावरती या. Canva. ठीक आहे. या साइन अप वरती क्लिक करा. जम्प बॅक इन. ओके. ठीक आहे. कंटिन्यू. मी ऑलरेडी अकाउंट बनवलंय या जीमेलने. ठीक आहे. कंटिन्यू म्हणा. नको रे वाचलं काय. हां. ठीक आहे. नको रे असलं कट होणार नाही काय. ठीक आहे बाबा. काहीतरी द्या म्हणतं हे. टाका काहीतरी. हे जाईनाच झालंय की राव. आम्हाला नको असेल तर रिझ्यूम. ठीक आहे. नाव सर्च द रिझ्यूम गाईज. अरे आपल्या स्वतःचे डिझाईन का देतोय? टेम्पलेट्समध्ये या. हां. येस. टेम्पलेट्सवरती क्लिक करा. तेच म्हणत आहे मी. कसं काय येत नाही. हां. येस. नाव यू लुक ॲट दिस. हे क्लिक ऑन टेम्पलेट्स ॲक्चुअली. आपण होममध्ये इथं सर्च करत होतो. हे आपल्या डिझाईन आहेत राईट. कॅन यू क्लिक ऑन टेम्पलेट्स गाईज अँड देन रिझ्यूम. येस. वॉव. कॅन यू चेक इट? दुनियाभराचे रिझ्यूम तुम्हाला भेटतात. बघा आता याच्यातला बेस्ट रिझ्यूम कोणता असेल? बेस्ट रिझ्यूम तो असेल ज्याच्यामध्ये तुमचा प्रोफाईल फोटो दिसतोय. प्रोफाईल फोटो दिसणारा रिझ्यूम सिलेक्ट करा. माइट बी दिस वन. आता बघा हा फ्रीमध्ये आहे. कसं काय फ्रीमध्ये? इफ यू जस्ट क्लिक ऑन कस्टमाइज दिस टेम्पलेट तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन येतो. मग म्हणायचं बाबा हा फ्री आहे. बघा शेअरवर क्लिक केलं. हे बघा डाउनलोड आणि यू कॅन क्लिक ऑन डाउनलोड. क्लिक केलं की डाउनलोड पण होतं. हे बघा डायरेक्ट डाउनलोड. झाला डाउनलोड. करताय. आता फक्त इथे चेंजेस करायचे. याला झूम करायचे बघ. यू कॅन झूम इट. हा फोटो इथून काढायचा. हे बघा डिलीट. इथं तुमचा डिलीट इमेज म्हणायचं. इथं तुमचा ऍड करायचा. अपलोड. हे अपलोड दिसतंय. पहिल्यांदा तुमच्या याच्यातून तुमचा फोटो इथं ऍड करायचा. ठीक आहे. माझा आणि नम्रताचा मी ऍड करतो. हे बघा. इथं ड्रॅग अँड ड्रॉप करायचा. झाला आला. आता इथं हे कुठून आलं? आपल्या कॉम्प्युटरमधून. हे बघा तुमच्या लॅपटॉपमध्ये इथं अगोदर तुम्ही डाउनलोड करून ठेवा.
ते इथं येतील. इथं आले की इथं ॲड करायचं. ओके. किंवा याला तुम्ही डबल क्लिक केलं, हे झूम झूम पण होतं. ठीक आहे, 1 मिनिट. हे बघा, हे असं पण करता येतं तुम्हाला डबल क्लिक करून. इव्हन याला आणखीन खूप साऱ्या गोष्टी कलर-बिलर काय खूप सारे ऑप्शन आहेत याला. ठीक आहे. त्याला थोडंसं सेट करा बरोबर. ठीक आहे. नाव कॉन्टॅक्ट आहे तुमचा. कॉन्टॅक्ट सेट करायचा. मग सिलेक्ट करायचा आणि तुमचा कॉन्टॅक्ट लिहायचा. त्यात काय अवघड आहे? हे काय अवघड आहे याच्यामध्ये? 1525 तुमचा ईमेल टाका, ॲड्रेस टाका. काय वेबसाईट असेल नसेल तर काढून टाका. डिलीट करायला. हे काढून टाका. एज्युकेशन इज हिअर. एज्युकेशन टाका. स्किल्स टाका. हे बघा स्किल्स इथं दिलेत. लँग्वेजेस. लँग्वेजेसच्या जागी यू कॅन ॲड द अचिव्हमेंट्स वगैरे टाका इथं. किंवा इकडे वर्क एक्सपिरियन्स दिसत आहे. आता एक्सपिरियन्स तुमचा नाहीये. तुम्ही फ्रेशर आहात. एक्सपिरियन्ससाठी हा रिझ्यूम आहे. फ्रेशर आहात, नेक्स्ट रिझ्यूम. खूप सारे रिझ्यूम ऑप्शन आहेत. इव्हन मी माझ्या या अकाउंटला जातो. हे टेम्प्लेट तुम्हाला भेटेल बघा. हे माझ्या भावाचं आहे. ठीक आहे. तुम्हाला जर मी दुसरं दाखवलं. हो. मी जे टेम्प्लेट दिलंय, ते टेम्प्लेट वाटलं तर मी याला टाकेल ग्रुपला. हे बघा, हे वालं. मी ट्रेनरसाठी हा रिझ्यूम बनवला होता. कॅन यू चेक इट? माझा फोटो आहे, मोबाईल नंबर आहे. कॅन यू चेक इट? ईमेल आहे, LinkedInची आयडी आहे, एज्युकेशन टाकलंय, DOB, सोशल मीडियाचे चॅनल टाकलेत मी इथं. माझ्याबद्दल माहिती, हे तुम्ही ChatGPTवरून घेऊ शकता. एक्सपिरियन्स टाकलाय. तुमचा नसेल तर तुम्ही इथं काय टाका प्रोजेक्ट्स. क्लिअर आहे बघा. टेक्निकल स्किल, खूप सारे टेक्निकल स्किल द्या टाकून. डेटाबेस, टूल्स कोणकोणते माहीत आहेत तुम्हाला, सर्टिफिकेशन माहीत आहे तुम्हाला, अचिव्हमेंट काय असतील त्या टाकून द्या. ॲग्रीगेट हे सगळं याच्यामध्ये फिट करून द्या. आणि असा रिझ्यूम सगळ्यांनी बनायचा. हे बनवणं अवघड नाही. हे बाय डिफॉल्ट भेटतं तुम्हाला. फक्त तुम्हाला एडिट करायचं. हे सिलेक्ट करायचं, हे कट करायचं आणि ते एडिट करायचं. एवढंच करायचंय. क्लियर है सगळ्यांना? बाकी कुछ भी इसमें हार्ड नहीं है. जस्ट शेअर, जस्ट डाउनलोड आणि क्लिक ऑन डाउनलोड. झाला रिझ्यूम डाउनलोड तुमचा. तुमचा रिझ्यूम एक 15 मिनिटात रिझ्यूम बनतंय. हे बघा, आला रिझ्यूम. कॅन यू चेक इट? अँड दिस इज ATS फ्रेंडली रिझ्यूम. असं नाही की सर हा माझा रिझ्यूम सिलेक्ट होईल का? आणि मला कॉल येतील का? आता इट्स डिपेंड ऑन तुम्ही किती स्किल तुमच्या रिझ्यूममध्ये मेन्शन करत आहात. हे स्किल खूप मॅटर करतात. ATS फ्रेंडली रिझ्यूममध्ये तुमचे कीवर्ड्स याच्यामध्ये खूप सारे पाहिजे. हे कीवर्ड्स जर नसतील तर मॅच नाही होणार. लक्षात ठेवा. कीवर्ड्स खूप सारे टाका. कोर जावा, ॲडव्हान्स जावा, उफ्स टाका, हायबरनेट टाका, जिरिगिस टाका, जावा फीचर टाका. इव्हन माझ्याकडून राहिलंय बघा. जावा फीचर, मल्टी थ्रेडिंग त्या टाकून जेवढी जागा दिसते ना टाकून द्या. आता तुम्ही एक्सपिरियन्स तर नाही, मग टाकणार काय? स्किलच टाकायचे ना. प्रोजेक्ट टाकायचे. आता इव्हन इथं माझे प्रोजेक्ट नाहीयेत. कारण एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स असल्यावर प्रोजेक्टची गरज नाही. पण तुम्हाला प्रोजेक्ट टाकावा लागणार. तुमचा हा ऑप्शन पूर्णपणे प्रोजेक्ट असतो. पहिला प्रोजेक्ट, दुसरा प्रोजेक्ट, तिसरा असे टाकून द्या. एक 3 तरी प्रोजेक्ट मिनिमम तुमच्या रिझ्यूममध्ये पाहिजे ॲज अ फ्रेशर. क्लिअर सगळ्यांना? किती? 3. इथं छानसा तुमचा प्रोफेशनल फोटो ॲड करा आणि तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन. हा रिझ्यूम बेस्ट रिझ्यूम आहे. बाकी काही शोधत बसू नका. कुठला रिझ्यूम घेऊ सर आणि हे करून ते करू. हे क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांनी असा रिझ्यूम बनवायचा. Canvaवरून बनवायचा. हे टेम्प्लेट मी तुम्हाला शेअर करतो. यू कॅन सर्च आउट सेम टेम्प्लेट. भेटेल तुम्हाला. तुम्ही टेम्प्लेट्समध्ये गेले ना, तुम्ही जर रिझ्यूम बनले, हे सेम टेम्प्लेट तुम्हाला तिथं भेटेल. सेम ॲज इट इज. तुम्ही जर रिझ्यूम सर्च करा. थोडं सर्च करावं लागेल तुम्हाला. एक्झॅक्ट माझंवालं टेम्प्लेट. हे बघा, हे तेच दिसत आहे. हां, हे तेच आहे. फक्त ऑप्शन चेंज करायचे माझा रिझ्यूम बघून. माझा मी ग्रुपला पाठवेल. हे क्लिअर आहे? बाकीचे पण घेऊ शकता बरं का. लेट्स से आणखीन मी बेस्ट रिझ्यूम जर तुम्हाला सांगितला, यू कॅन टेक इट. खूप सारे बेस्ट रिझ्यूम ऑप्शन्स आर देअर गाईज. दिस वन इज ऑल्सो बेस्ट. दिस वन इज ऑल्सो बेस्ट. इव्हन दिस वन इज ऑल्सो बेस्ट. क्लिअर आहे? हा पण बेस्ट आहे. आता हे जे खाली दिसतंय तुम्हाला टोपी, हे पेड आहेत. ओके. पेडला टच करू नका. आपल्याला फ्रीमध्ये काम भागवायचं. ठीक आहे. देन मी फ्रीवाली दाखवत आहे तुम्हाला. वी हॅव समथिंग वन मोर. थोडीशी अशी जास्त इन्फॉर्मेशन आपली बसली पाहिजे त्याच्यामध्ये. का माहिती आहे? कारण जेवढं जास्त तुमच्या रिझ्यूममध्ये असेल ना स्किल्स वगैरे, बाकीचं हॉबी वगैरे नका टाकत बसू.
हा पण बेस्ट होता, पण आता हा पेड आहे. दिस लुक्स ऑल्सो गुड गाईज. राईट साइडला तुमची इन्फॉर्मेशन दिसत आहे. हा पण इम्पॅक्ट टाकतो. राईट साइडला डायरेक्ट इंटरव्ह्यूचं लक्ष राईट साइडला डायरेक्ट जाईल. तुमची इन्फॉर्मेशन दिसेल. बघा बाकी पेड पेड पण खूप सारे आहेत, पण पेड माईट बी तुम्हाला घ्यायचं असेल घेऊ शकता, काय विषय नाही. पेडमध्ये खूप सारे आणखीन चांगले चांगले व्हर्जन्स आहेत, पण फ्रीमध्ये पण आहेत. आता खाली सगळेच पेड दिसत आहेत, हे बघा. सगळेच पेड आहेत खाली, काहीच फ्री आहेत. मग वरती तुम्हाला फ्री खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामधलाच एखादा रिझन ट्राय करा. काय क्लिअर आहे सगळ्यांना? बाकी वर्ड पॅड वगैरे तिकडून नका बनवून बसू. कॅनवा बेस्ट. बेस्ट इज व्हॉट कॅनवा. हे क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला क्वेश्चन आहे रिझ्यूम बद्दल आणखी? आणखीन रिझ्यूम मध्ये काय टाकलं पाहिजे, काही क्वेश्चन आहे का? आय विल गो फॉर द लिंक्डइन गाईज. ओके. तर गिटहबची आणि लिंक्डइनची लिंक काय काय आवाज येत गिटहब नाही. आणि लिंक्डइनची लिंक हा टाकायची का? टाकायची. येस, करेक्ट. रिझ्यूम मध्ये लिंक्डइन आयडी आणि गिटहब कुठे टाकायची? का इथं टाकायची? इथं टाकायची. दिस इज माय रिझ्यूम. इथं टाकायची. हे बघा, लिंक्डइन आणि गिटहब माइट बी तुमचे प्रोजेक्टचे. तर तुम्ही इथं प्रोजेक्ट असणार, प्रोजेक्टच्या खाली गिटहब, प्रोजेक्ट गिटहब, प्रोजेक्ट गिटहब. गिटहबवर तुमचा कोड पण पाहिजे. ह्या प्रोजेक्टचा कोड ज्या गिटहब अकाउंटला आहे ते गिटहब अकाउंट त्या प्रोजेक्टच्या खाली टाकायचं. क्लिअर आहे? लीड कोडचा वगैरे लीड कोड करू शकता. लीड कोडवरती तुम्ही डीएससीची प्रॅक्टिस. ठीक आहे. इम्पॅक्ट तर त्याचा आहेच, प्रॅक्टिस पाहिजे डीएससी तुम्हाला. त्यामुळे लीड कोड ट्राय करायचं ना दररोज. ॲरेचे स्ट्रिंगचे कलेक्शन आणि कलेक्शनचेच क्वेश्चन सॉल्व्ह करा. स्ट्रिंग, ॲरे आणि कलेक्शन तिन्हीचे क्वेश्चन दररोज 2-2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करत चला. प्रॅक्टिस होऊन जाते. ठीक आहे. नाव व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज लिंक्डइन आफ्टर द रिझ्यूम प्रिपरेशन. तुमचा रिझ्यूम एकदम रेडी झाला. नाव कधीही तुम्ही आता लिंक्डइनवरती गेले, तुम्ही लिंक्डइनचं अकाउंट बनवलं. लेट्स से आय विल ओपन लिंक्डइन. लेट्स से मी याच्यामध्ये गेलो. आय विल टाईप द लिंक्डइन गाईज. दिस इज लिंक्डइन गाईज. एव्हरीवन नो राईट. आता लिंक्डइनला मी कंटिन्युअस आधीला हा माझा मेल आहे. त्या मेलने मी साइन इन केलं. नवीन आयडी बनवली. अशीच नवीन आयडी बनवावी लागते, बाकी काय विषय नाही. समथिंग वेंट रॉंग, प्लीज ट्राय अगेन. काय नाही, ॲग्री अँड जॉईन म्हणा. ठीक आहे. हे बघा, तुम्हाला विचारेल तुमचं लोकेशन टाकून द्या, पुणे, जे काय असेल ते. कोण आहात तुम्ही? आय एम स्टुडंट. ओके. स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी विचारेल तुम्हाला, टाकून द्या. आता मी तर टाकतो समथिंग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी माझी होती, दॅट इज बामू युनिव्हर्सिटी. दिस वन, औरंगाबाद. फील्ड ऑफ स्टडी दॅट इज BC. ओके. स्टार्ट इयर 2022. या करेक्ट. कंटिन्यू. जे काही तुमची इन्फॉर्मेशन असेल टाकून द्या. आय एम ॲक्टिव्हली लुकिंग फॉर न्यू ऑपॉर्च्युनिटी. कंटिन्यू. ओके. विच करिअर पाथ इंटरेस्ट यू मोस्ट? जॉब टायटल टाकून द्या, जावा डेव्हलपर. ओके. जावा डेव्हलपर टाकल्यावर येतील ज्युनियर जावा डेव्हलपर. सिलेक्ट करा. परत टाका जावा डेव्हलपर. 2-3 ऑप्शन सिलेक्ट करा. त्याच्यात मला सॉफ्टवेअर इंजिनियर, परत मला फ्रंट एंड डेव्हलप, वेब, हे सगळे ऑप्शन टाक. अकॉर्डिंगली तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटते. परत तुम्ही म्हणू शकता फुल स्टॅक इंजिनियर म्हणून टाका. काय म्हणते, स्प्रिंग बूट डेव्हलपर. काहीच येत नाहीये. ठीक आहे. तर सजेशन नाही आलं तर म्हणायचं स्प्रिंग इंटर्न आलंय. ठीक आहे. 5 सिलेक्ट केले. जॉब लोकेशन पुणे. मोस्टली पुणे जॉब लोकेशन मला पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे ते पुणेमध्ये. आणखीन ऑप्शन आहेत बघा. पुणे डिव्हिजन पिंपरी चिंचवड आहे. खूप सारे आहेत पिंपरी चिंचवड.
बँगलोर. बँगलोर. बँगलुरू असं आहे ना समथिंग. बँगलोर काय आहे? बांगलादेश यायला लागले. अरे बाबा, बांगलादेशला कुठं पाठवतो? हैदराबाद. हैदराबाद. अच्छा, स्पेलिंग मिस्टेक आहे आपली. हैदराबाद. हैदराबाद. हैदराबाद पण येणार. ठीक. आय एम ओपन टू रिमोट वर्क ऑल्सो. दोनच ऑप्शन सिलेक्ट करा. एक काढा म्हणतो. ठीक आहे, काढून टाकू. कंटिन्यू. या सॉफ्टवेअर इंजिनियर ऑन. करेक्ट. कंटिन्यू म्हणा. येस. आदिनाथ कामगिरी. प्रोफाईल फोटोज पाहिजे म्हणजे पाहिजे, लक्षात ठेवा. आणि एकदम चांगला प्रोफाईल फोटो अपलोड करा. चांगलं. हे कळतं का? आता माझ्याकडे नाहीये, मी कुठला तरी एक टाकून देतो याच्यामध्ये. ठीक आहे, माझा हा थंबनेल आहे. थंबनेलच टाकून देतो. तुम्ही चांगला प्रोफाईल फोटो टाका. ठीक आहे, याच्यातनं मी हात चूज करतो. हे क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, झूम. ठीक आहे. येस. असली प्रोफाईल फोटो टाकायची नाही बरं का, नाहीतर टाकचाल. चांगला फोटो टाका तुमचा, प्रोफेशनल असा. ठीक आहे. कंटिन्यू. या कंटिन्यू. येस. परत एकदा जीमेलचा ऍक्सेस द्या. येस. कॅन यू चेक इट नाव? हे बघा, जे पीपल फुल स्टॅक डेव्हलपमेंट मध्ये होते ते झाले बघा. जावा, स्प्रिंग बूट, फ्रंट एंड. हे बघा, मी पण दिसत आहे इथं. राईट. करा सिलेक्ट. धड 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 पाठवा रिक्वेस्ट. याला मदत कनेक्ट करणं. सगळे तुमच्या कॅटेगरीचे लोक इथं दिसतील तुम्हाला. त्यांनी खूप सारे भेटतील. ते करत बसतं सगळे कनेक्ट. हे बघा, आपल्या बॅचचे पण खूप सारे दिसतील. खूप सारे पेजेस दिसतील. यांना पण फॉलो करा, काय प्रॉब्लेम नाही. यांचे सुद्धा अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. ठीक आहे. वेगवेगळी इन्फॉर्मेशन भेटते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. हे लोक खूप भारी भारी पोस्ट टाकतात. इन्स्पिरेशन पोस्ट असतात. ऍप पाहिजे, कंटिन्यू. नको पाहिजे आम्हाला, फिनिश. प्लेइंग डेली मेक्स काय आहे, काहीतरी होतं. ठीक आहे. सर्च फॉर जॉब्स काही. ओके, नाव युअर प्रोफाईल इज रेडी. आणखीन याला चांगलं बनवा. क्लिक करा याच्यावर. इथे पेन्सिलचा ऑप्शन आहे, क्लिक करा. तुमची बेसिक इन्फो सेट करा. फर्स्ट नेम, लास्ट नेम अनडिफाईन आहे असं नाही पाहिजे. इथं आदिनाथ अनडिफाईन आलंय, असं कसं काय? ॲडिशनल नेम राहू द्या. प्रोनाऊन्स जे काय असेल, ही, हिम और व्हॉट एव्हर यू. हेडलाईन, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथं काय आलं, स्टुडंट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद. हे बाय डिफॉल्ट आलं. पण तुमची हेडलाईन एकदम अशी स्ट्रॉंग पाहिजे. इव्हन 220 कॅरेक्टरची हेडलाईन तुम्ही लिहू शकता. लक्षात ठेवा, ही हेडलाईन इथं दिसते. कुठे? इथं. हे बघा, स्टुडंट ॲट इथं. त्यामुळे हेडलाईन चांगली ठेवा भाई. आता मी हेडलाईन काय ठेवली, जर तुम्ही माझं लिंक्डइन बघितलं असेल, माझी हेडलाईन माझ्या रिलेटेड आहे. मी कोण आहे, राईट? मी ती याच्यावरूनच घेतली, चॅट जीपीटीवरून. हे बघा, माझी हेडलाईन बघ. 4 years ऑफ एक्सपिरियन्स, जावा फुल स्टॅक ट्रेनर, कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, मायक्रोसॉफ्ट, अँग्युलर, रिॲक्ट, पायथन. 50K YouTube subscribe, 80K Instagram community. This is my headline, guys. Your headline will be, fresher. माहित नाही, तुम्ही चॅट जीपीटीतून चांगली हेडलाईन घेऊ शकता. तुम्ही तुमचं त्याला सांगा, मी फ्रेशर आहे, मला फुल स्टॅक जावा येतंय, मला अँग्युलर येतंय, मला हे येतंय, ते येतंय, मला हेडलाईन दे. चांगली हेडलाईन देईल, कॉपी पेस्ट करा आणि द्या टाकून. यूज करा एआयचा. इथं तरी यूज करा, काय प्रॉब्लेम नाही. इथं पण मध्ये एआय सजेशन प्रीमियम वापरा म्हणते. चॅट जीपीटीला कशाला आहे, याला प्रीमियम द्यायचं. ठीक आहे. एक्सपिरियन्स काय नसेल तर ते स्किप करा. ठीक आहे. असेल तर ते ऍड करा बरं का. एज्युकेशन असेल ते टाका, लोकेशन, या कॉन्टॅक्ट इन्फो पण टाकू शकता. तुमचा फोन नंबर, फोनचा टाईप, जो काय होम मोबाईल असेल तो टाका, बर्थ डेट टाका अँड डन. सेव्ह करा. क्लिअर आहे. बस सेव्ह. हे सगळ्या माहिती तर भरून घ्या. इंडस्ट्री, सॉफ्टवेअर इंडस्ट्री, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. ठीक आहे. डन गाईज. कॅन यू चेक इट? बघा, ही हेडलाईन दिसते अशी.
हे झालं. देन इथं खाली एक आणखीन पेन्सिल आहे. क्लिक करा. हे बघा तुमचे जॉब टायटल इथं आलेत. लोकेशन सुद्धा आलंय. हे सगळं आलं. याच्यामध्ये आणखीन काय लोकेशन ॲड करायचं करू शकता. नोटीस पिरियड वगैरे पण असते एक्सपिरियन्ससाठी. तुमचं काहीच नाही. तुम्ही म्हणा इमिडिएटली अवेलेबल. ॲन्युअल सॅलरी एक्सपेक्टेड टाका 1+ लाख काही प्रॉब्लेम नाही. स्टार्ट डेट इमिडिएटली. फुल टाईम पाहिजे, पार्ट टाईम पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट सगळंच सिलेक्ट करा. भेटेल ते भेटेल. हे बघा व्हिजिबिलिटी हू कॅन व्ह्यू युअर ओपन टू रिक्रुटर्स ओन्ली ऑल लिंक्डइन मेंबर्स. लिमिटेड टू पीपल युजिंग लिंक्डइन रिक्रुटर्स. इन्क्लूड रिक्रुटर्स अँड पीपल ॲट युअर करंट कंपनी. हे इथं सिलेक्ट करा. सगळ्यांना दिसू दे. कारण हे ओपन टू वर्क तुमच्या इथे येते. हे बघा. नो थँक्स म्हणा. ठीक आहे. इथं तुमचं दिसतंय ओपन टू वर्क. म्हणजे तुम्ही कामासाठी रेडी आहे. हे बघा ह्यांना पण दिसतंय. हा रेडी आहे, हा रेडी आहे. हा रेडी नाही वाटतंय. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. बाकी ठीक आहे. हे घ्यायला काय करू नका. काय गरज नाही. काय गरज नाही, काय गरज नाही. एक्सपिरियन्स नाहीच तुमचा. काढून टाका. असेल तर ॲड करा. स्किल. हा ऑप्शन महत्त्वाचा. इथे खूप सारे स्किल ॲड करा मित्रांनो. सगळे जेवढी स्किल आतापर्यंत तुम्ही घेतले ना सगळे आहे. तुम्ही जावा लिहिलं जावा येतंय. आलं. तुम्ही ॲडव्हान्स जावा लिहिलं ॲडव्हान्स जावा बी येतंय. तुम्ही ॲडव्हान्स जावा म्हणले. ॲडव्हान्स जावा. आलं का? तेव्हा हे स्किल इथं ॲड पण होतं. मिनिटं. स्प्रिंग बूट, स्प्रिंग फ्रेमवर्क. कुठं ॲड होतं मला तर दिसेना झालं. एक मिनिट. वेअर इट इज एक्झॅक्टली. स्किलमध्ये आलंय स्प्रिंग फ्रेमवर्क. हे बघा. असे ॲड करा. इथं दिसत नाही पण ॲड होतं इथे. ठीक आहे. अँग्युलर. हे बघा अँग्युलर, रिॲक्ट जे काय असेल ते. ठीक आहे. हायबरनेट. आधी सगळ्यांची नावं तुम्हाला माहिती आहे जी राव. मी तर जास्त टाइम नाही घेत. JDBC सगळे एकदम सिलेक्ट करायचं. सेव्ह म्हणायचं. सगळे ऑप्शन येते. कॅन यू चेक इट गाइस. तेव्हा JDBC आलंय. मिनिटं. एक स्किल ॲड करावं लागेल माझ्याकडे. एक ॲड करावं लागेल. एक टूल्स अँड टेक्नॉलॉजीज. एक ॲड करा. स्किल होऊन जातील. परत स्किल नंतर खाली काय ऑप्शन नाहीये. आता एवढं तुमचं काम झालेलं आहे. नाऊ माय नेटवर्क तुम्ही बघू शकता. तुमचा नेटवर्क इथं. हे बघा. Google म्हणतंय ठीक आहे. ठीक आहे. ॲक्सेप्ट म्हणा. चला इथून झालं. पीपल यू मे नो बेस ऑन रिसेंट ॲक्टिव्हिटी. मग सगळे डेव्हलपमेंटमध्ये. आधी यांना रिक्वेस्ट पाठवा. ठीक आहे. आता हे काही जण वर्किंग असेल, काही जण वर्किंग नसतील सुद्धा. पण बाई यू नो शेवटी लोकच कामाला येणार आहेत हे लक्षात ठेवा. कनेक्ट करत जायचं. बिनधास्त कनेक्ट करत जायचं. काय विषय नाही. दिवसातून 100 कनेक्शन बनवायचे. किती बनवायचे? किती बनवायचे? हे बघा माझे 500+ म्हणते. किती आहेत माझे कनेक्शन मला बघू द्या. 3000+ कनेक्शन आहेत माझे. 3000+ कनेक्शन दिसत आहेत. कॅन यू चेक इट? बनवा. जेवढे असतील तेवढे बेस्ट आहे बरं का. आता फुल स्टॅक सुरू झालं तर तेव्हा जर चालू केलं असतं तुम्ही 6 महिन्यात दिवसाला 100 म्हणल्यावर किती झाले असते हो? लांब गेला असतं, लाखात गेलं असतं हे. पण आम्ही केलेच नाही. आम्ही बोलले चला ठीक आहे. त्यात काय एवढं कनेक्शन काय. आम्ही Instagramला रिक्वेस्ट पाठवत राहिलो आणि तिकडून ब्लॉक करत राहिलो. तिकडून आम्ही पाठवत राहिलो. हे काय म्हणतंय यू रीच द वीकली लिमिट. ह्याला लिमिट पण आहे बरं का. ह्याला लिमिट पण आहे. ठीक आहे. आता मी किती पाठवले ते 4 आणि 4 8, 8 आणि 3 11 आणि त्याच्या आधीचे काय 15-20ला. हे बघा 22लाच आहे ना मला लिमिट संपवली. ठीक आहे. मग जेवढी जातात तेवढी तर जाऊ दे ना. जिथं लिमिट थांबवताय थांबवू द्या. काय प्रॉब्लेम. परत ट्राय करा उद्या परवा. जातात कनेक्शन. ठीक आहे. लिमिट संपली. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. लिमिट जास्त दिली नाहीये. परत काय करा. इथे येऊन सर्च करा. जावा डेव्हलपर. केलं सर्च. नीट बघा. इथे एक ऑप्शन असतो पीपलचा. क्लिक ऑन पीपल. आता हे पीपल कनेक्ट करा. हे पीपल कनेक्ट करा. आता इथे बघा सगळी वर्किंग मधली आहेत. तुम्ही यांच्या प्रोफाईलवर जाऊन बघू शकता. जावा डेव्हलपर. हे बघ 4 वर्षापासून एक्सपिरियन्स आहे. 6 आणि 4 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. करा बिंदास कनेक्ट. हे बघा. आता इथं कनेक्शन माईट बी नाही जाणार म्हणते माझं त्या लिमिटमुळे. ठीक आहे. पण नंतर कनेक्ट करा. असे सगळेजण कनेक्ट करा. हे बघा
तुम्ही यांची प्रोफाईल चेक करून कनेक्ट करू शकता. यांना क्लिक करा. हे बघा. इथं यायचं खाली. हे या कंपनीत वर्किंग आहेत. कंपनीविषयी इन्फॉर्मेशन बघा. 10K प्लस एम्प्लॉईज आहेत ग्लोबंटमध्ये. ठीक आहे. करा करा कनेक्ट. बिनधास्त कनेक्ट करायचं. ते कळतं सगळ्यांना. पुण्याचीच कंपनी. आणि देन परत कनेक्ट झालं की मेसेज करायचं. मेसेज काय करायचं? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. असे मेसेज खूप सारे गेले पाहिजे तुमच्या थ्रू. मेसेजसाठी ओपन द ChatGPT गाईज. लय अवघड मेसेज बिलकुल नाही करायचा. ChatGPTला तुम्ही विचारा. आय वॉन्ट टू अप्रोच टू द Java developer job. I want to approach to LinkedIn connection to take Java developer job. Okay. Give me professional message. Professional message. एक प्रोफेशनल मेसेज. हे बघ. तुमचं नाव आय ऑफ यू आर डुइंग वेल. आय एम फुल स्टॅक जावा डेव्हलपर विथ एक्सपिरियन्स. आता एक्सपिरियन्स तुमचा कोर जावा हे आहे. असं टाकू शकता. आय एम करंटली एक्सप्लोरिंग न्यू अपॉर्च्युनिटी. वुड यू लव टू कनेक्ट विथ मी? इफ देअर एनी सुटेबल जावा डेव्हलपर ओपनिंग इन युअर ऑर्गनायझेशन, आय वुड बी ग्रेटफुल फॉर युअर कन्सिडरेशन. टाकून दे. मॅच आफ्टर कनेक्शन इज एक्सेप्टेड. हे बघ. असं पण करू शकता. थँक यू फॉर ॲक्सेप्टिंग माय रिक्वेस्ट. आय एम ॲक्टिव्हली सिकिंग जावा डेव्हलपर ऑपॉर्च्युनिटी. जो बेस्ट वाटतो तो घ्या. शॉर्टमध्ये पण आहे. आय एम जावा फुल स्टॅक डेव्हलपर ॲक्टिव्हली लुकिंग फॉर न्यू ऑपॉर्च्युनिटी. असेल तर ओपनिंग सांगा. कॉपी त्या पाठवून. असे मित्रांनो दिवसातून ट्राय करा की 20-25 मेसेज तुमचे गेले पाहिजे. आणि मग मला परत सांगा, सर एवढे केले पण तरी पण एक पण मला रिप्लाय येत नाहीये. अशक्य आहे. तर यामध्ये व्ह्यूज पण पडतात ना, म्हणजे आपण ज्यांचं बघतो आणि जे लोक आपलं बघतात ते पण दिसतं ना? करेक्ट. येस. दिसतं. तुम्ही दिवसातून 20-25 ट्राय करा मित्रांनो. 1 महिना ट्राय करा. 1 महिना. तरी पण रिस्पॉन्स नाही भेटला, एक जरी रिप्लाय तुम्हाला नाही आला, तर भाई मग तुम्ही मला डायरेक्ट दाखवा, सर हे बघा एवढं केलंय, नो रिस्पॉन्स ॲट ऑल. महिन्यात किती होतील हो? तुम्ही जर दररोज 20 मेसेज केले, 30 गुणिले 20 बेसिक 600 मेसेज जातील, बरोबर आहे. 600 मधलं मित्रांनो 10 जणांनी जरी रिस्पॉन्स केला ना, तुम्हाला रिप्लाय केला 10 जण, भाई तरी सुद्धा काम होतंय बरं का. रिप्लायमध्ये माईट बी ते सांगतील ओपनिंग नाहीये, माईट बी ते सांगतील रिझ्यूम पाठव, माईट बी ते म्हणतील तुमचे स्किल काय आहेत, काही विचारतील तुम्हाला, हे कळतंय का? पण 100% रिप्लाय तुम्हाला भेटणार. रिप्लाय काय भेटणार? इट्स डिपेंड ऑन युअर स्किल, रिझ्यूम. कळतंय सगळ्यांना. तुमची प्रोफाईल सुद्धा ते बघतात. प्रोफाईल एकदम अबाउट सेक्शन वगैरे एकदम क्लिअर पाहिजे. तर माझा अबाउट सेक्शन 1 मिनिट, माझं अबाउट सेक्शन कुठं आहे? ॲड सेक्शन, या ॲड अबाउट हे सेक्शन पण टाका, हे महत्वाचं आहे. तुमच्या ॲड अबाउट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही काही गोष्टी ॲड करू शकता. यू कॅन राईट अबाउट युअर इयर्स ऑफ एक्सपिरियन्स काय असेल तर तुम्ही कोर्स केलेलं सुद्धा सांगू शकता. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. इथं टाका, ते अबाउट सेक्शन ॲड करा, स्किल त्याचे ॲड करा आणि सेव्ह करा. ओके. आणखीन आपल्याला गोष्टी ॲड करतात ॲड सेक्शनमध्ये बघा. फक्त अबाउट सेक्शन नाही, खाली एज्युकेशन सेक्शन आहे, पोझिशन आहे, सर्व्हिसेस आहे, करिअर ब्रेक हे पण सेक्शन टाकू शकता, स्किल्स, दुनियाभराच्या गोष्टी आहेत. प्रोजेक्ट सेक्शन आहे, कोर्स आहे, रिकमेंडेशन आहे. ॲड करा जेवढं तुम्हाला रिक्वायर्ड वाटतंय. कारण अबाउट सेक्शन बघा, इथं या पोरीचं अबाउट सेक्शन दिसत आहे. पुढे गेली इकडंच एक्सपिरियन्स सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर विथ 7 years ऑफ एक्सपिरियन्स, स्किल्ड इन हायबरनेट, स्प्रिंग, जावा 8, जावा 11, सिक्युरिटी, स्प्रिंग बूट, मायक्रोसर्व्हिसेस, डॉकर, कुबरनेट. बघा ह्या पुढल्या गोष्टी आहेत ना, ह्या नंतर शिकलेल्या आहेत. डॉकर, कुबरनेट, डेऑप्सच्या गोष्टी आहेत या सगळ्या. अपाचे, काकवा, CI/CD, MongoDB, MySQL. बाकीचं तर हे तुम्हाला येतेच. हे बघा, हे सगळं येते तुम्हाला. येस ऑर मग हिला जेवढे येते त्याचं अर्ध तर तुम्हाला येते. फक्त फरक एक्सपिरियन्स नाहीये एवढा, राईट? हिला जास्त आहे. ठीक आहे. असे कनेक्शन सगळ्यांनी बनवायला सुरू करायचं, सगळ्यांनी. क्लिअर आहे सगळ्यांना? हे बघा, सेकंडला गेले, आणखीन कनेक्शन. परत कंपनी सिलेक्ट करायची. तुम्हाला वाटलं मला कॉग्निझंट मधले एम्प्लॉय पाहिजे, शो रिझल्ट सगळे कॉग्निझंट वाले येतील. ही इज वर्किंग इन कॉग्निझंट.
हे बघा कॉग्निझंटमध्ये सिनियर असोसिएट आहे. जावा डेव्हलपर फक्त कॉग्निझंटमधले येते. कळतं सगळ्यांना? पुन्हा इथं आणखीन एक ऑप्शन असतो बघा पोस्ट म्हणून. जावा डेव्हलपरच्या सगळ्या पोस्ट भेटतील तुम्हाला. आता यामध्ये फ्रॉड पण खूप असतात. कसे ओळखायचे सांगतो. आता हे लंडन-विंडनचे असतात ना, हे तर 100% फ्रॉड करतात. पहिले तरी एक्सपिरियन्स मागतात 1 ते 2 वर्षाचा. काही नाही एक्सपिरियन्स जरी असेल ना, तरी पण अप्लाय करायचं लक्षात ठेवा. कारण त्या लेव्हलचं नॉलेज जर तुम्हाला असेल तर ते घेतात. एक्सपिरियन्स जरी असेल तरी. तुम्ही म्हणले, "आय एम फ्रेशर बट आय हॅव गुड नॉलेज." ते म्हणतात, "लेट्स चेक इट." ओके. लगेच म्हणतात, "शेड्यूल द इंटरव्ह्यू." लगेच इंटरव्ह्यू शेड्यूल होतो. हे कळतं सगळ्यांना. त्यामुळं एवढं काही लोड घ्यायचा नाही. वी आर हायरिंग जावा डेव्हलपर, टेक्नॉलॉजी लुकिंग फॉर एक्सपिरियन्स. हे बघा एक्सपिरियन्सच मागत आहे. ते अप्लाय म्हणले तर हा काय काय मागते बघू आपण इथं. एक Google फॉर्म वगैरे असेल हा. Google फॉर्मच आहे. भरून टाकायचं काय प्रॉब्लेम. टोटल एक्सपिरियन्स इथं 0 एक्सपिरियन्स म्हणायचं. काय एक्सपिरियन्स नाहीये. इथे खाली एक मेसेज असतो बघा तुम्हाला जर काय मेसेज द्यायचा असेल तर. ऑफर इफ एनी एक्सपेक्टेड सीटीसी वगैरे विचारले. तुम्ही फॉर्म भरत असताना थोडंसं चलाकीने फॉर्म भरा. तिथे खाली एक्सपेक्टेड सीटीसीमध्ये काय सांगा माहिती आहे का? आय एम फ्रेशर. बिंदास बिंदास लिहायचं. काय कोणाला घाबरायचंय? आय एम फ्रेशर बट I have good knowledge about Spring Boot microservices and front end Angular. So please give me opportunity. I want to improve myself. I want to contribute my knowledge to your organization. लिहून टाका. सबमिट करून टाका. जर त्यांना वाटलं की ठीक आहे खूप गरज आहे याला. एक खरंच देतात. लिटरली मला कॉल आला होता फ्रेशर असताना, की "भाई तुला गरज आहे म्हणून आम्ही तुला घ्यायला लागलोय." असे खूप जणांच्या बाबतीत होतं. ट्राय करायला काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. फॉर्म भरून टाका. असे फॉर्म सोडायचे नाही एक पण. एक पण फॉर्म सोडायचा नाही. रिसेंटली 1 डे अगो हे बघा हे चेक करायचं. नाहीतर 3-3 महिन्याच्या आधीचे भरायला माझं मला काहीच होईना झाले. होणार पण नाही. हे बघा 22 तास हे चेक करायचं. काय म्हणतोय जावा डेव्हलपर 0 to 6 मंथ गुरुग्राम करून टाका. हे बघा एवढंच पाहिजे यांना तर. काय पाहिजे हो यांना मला सांगा. स्किल रिक्वायर 18,000 पर्यंत सॅलरी द्यायला लागलेत. डायरेक्ट मेल ओपन करायचा. हा कॉपी करू शकता मेल तुम्ही. आणि मेलमध्ये जाऊन डायरेक्ट किंवा हे बघा डी पण म्हणतायत. पण जर यांनी तुम्हाला पैसे मागितले तर नाही. हे बघा हे लोकल कॅन्डिडेट म्हणतंय. ट्राय करायचं तुम्ही पण मेसेज करायचा. असं काही नसतं की लोकलवालेच. मग ते तुम्हाला नाही म्हणतील शेवटी. ठीक आहे ना. कमीपणा घेण्यात काय म्हणजे हे नाहीये. घेऊ जॉब लागेपर्यंत आपल्याला गोष्टी करायच्यात. ते लोकल म्हणले त्यांना म्हणायचं व्हाय ओन्ली लोकल? व्हाय यू आर हायरिंग फॉर लोकल ओन्ली? व्हाय नॉट अदर कॅन्डिडेट? सांगतील ते रिझन. ऐकायचं रिझन. यांच्याशिवाय कनेक्ट राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कनेक्शन बनवता हे खूप गरजेचं आहे. बरोबर ना? बोलत चला. जेवढं तुम्ही बोलाल तेवढं काम होणार आहे बघा. तुम्ही जर गप्प बसले, तुम्हाला वाटलं समोरचा येऊन मला असं म्हणावं की चल जॉबला. त्याला काय घेणं देणं आहे? लाखो लोकं रांगेमध्ये आहेत. बरोबर की नाही? तुम्ही बोललात तुमचं माती विकणार आहे. नाहीतर सोनं घेऊन बसला तरी कोण विचारणार? हे लक्षात ठेवा. बोलणं खूप गरजेचं आहे. आपण हे बघतोय सर लोकलसाठी तर आहे, मग मी कशाला अप्लाय करू? का? केल्यावर काय होणार? असं नाहीच रिप्लाय म्हणजे ते नाहीच म्हणणार आहे आणि काय करून तर काय उपयोग? ठीक आहे नाही म्हणेल. इन फ्युचर त्यांच्याकडे अशी व्हॅकन्सी निघाली, जी व्हॅकन्सी सगळ्यांसाठी ओपन असेल. ते तुम्हाला रीच करतील किंवा ह्याला गरज होती आपण यांना रीच करू. थोडा माइंडसेट वापरायचा. आता लोकलसाठी आहे. नंतर ग्लोबल जर केलं तर त्यांनी बरोबर की नाही? त्यामुळं आणि परत मेन गोष्ट यांना जाऊन कनेक्ट करायचं. हे हायरिंग करत आहेत तर हे बघा रिक्रुटर आहे. रिक्रुटर तर सोडायचंच नाही. एक जरी रिक्रुटर दिसला भाई डायरेक्ट कनेक्ट करणे का म्हणजे करणे का. क्लिअर आहे सगळं. बाकी राहिले तर चालतील. अय करायची आता बघा हे पण आहे. अ, हे आताच बघितलं आपण. हां, खाली आहे बघा 3 तास आधीच आवडले. किती जॉब आहेत आता हे 8 तास म्हणतोय बरं का 8 वर्ष एक्सपिरियन्स. ह्यांच्या नाही नादी लागायचे. 1, 2, 3 पर्यंत ठीक आहे. ठीक आहे. पण यांना कनेक्ट करून ठेवायचं. कनेक्ट करून ठेवायचं ते तुमच्यासाठी फायद्याचं. ठीक आहे. आता हे बघू काय म्हणतंय. हां, ह्याने एक्सपिरियन्सच मेन्शन नाही केलं. आता यांनी मेल वगैरे काहीच नाही दिलं. ठीक आहे. कनेक्ट करून ठेवा. ज्युनियर जावा डेव्हलपर म्हणजे चालेल याला तुम्ही करू शकता. हे बघा रिझ्यूम पाठवा. द्या पाठवून हो. हे बघा एवढे स्किल पाहिजेत. एवढे आहेत तुमच्याकडे. बरोबर की नाही? हे बघा ड्रॉप युअर रिझ्यूम. आता हे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. नको. ठीक आहे. तुम्ही एक्सपिरियन्स पण इथं हे करू शकता. फ्रेशरसाठी पण बघू शकता. पण मी म्हणेल फक्त एवढंच सर्च करा. याच्यामध्ये खूप सारे भेटतात तुम्हाला.
जावा डेव्हलपर विथ रिॲक्ट म्हणत आहे. ठीक आहे. पाठवून द्या रिझ्यूम. पाठवून द्या रिझ्यूम, काय प्रॉब्लेम नाही. लोकल टू HYD प्रेफर, 5 वर्ष एक्सपिरियन्स. ठीक आहे. हा काय म्हणत आहे? 3 ते 8 ज्युनियर पायथन मागत आहे. हे बघा रिक्रुटर आहेत पोरांनो, हे बघ US रिक्रुटर दिसतोय. रिक्रुटर बघा, जरी हा एक्सपिरियन्स मागत ह्याला कनेक्ट करून ठेवायचं आणि त्याला मेसेज करायचा, "मग मी फ्रेशर आहे, माझ्यासाठी बघ की काहीतरी." कारण ते फ्रेशरची पण हायरिंग करत असतात. हे कळतंय बघा, 1 ते 12 इयर्स जावा डेव्हलपरांना पाहिजे. पाठवून द्या. अप्लाय, रेफर, हे बघ खूप सारे ओपनिंग्स आहेत. पण आपण म्हणतो जॉबच नाही. आपण करत नाही या गोष्टी. त्या गोष्टी करा, वर्कआउट होतात गोष्टी. कारण खूप ठोकर खावी लागते भाई जॉब घ्यायच्या आधी. असं सहजासहजी काही भेटत नाही. बंगलोर, पुणे 4 वर्षाचा एक्सपिरियन्स मागत आहे. ठीक आहे. पण कनेक्शन करून ठेवा, त्यांना मेसेज पण करून ठेवा. प्रत्येक रिक्रूटरला मेसेज गेला पाहिजे. त्यांना पण मेसेज पाठवा. एक्सपिरियन्सवाले पाहिजे भाई. फ्रेशरचं पण बघा, आम्हाला आमच्यासाठी पण अपॉर्च्युनिटी द्या. देतात. एखादा चांगला मित्र बनवायचा, मैत्रीण बनवायची मुलींनी. LinkedInवरती बनतात वर्किंगवाले पीपल, मित्र-मैत्रीण बनतात. रेफरन्स देतात लिटरली. माझा जो मित्र आहे ना सौरभ, खोटं नाही सांगत, त्याने LinkedInवरती जॉब कशी भेटले माहिती आहे त्याला? मित्र बनवून, मैत्रीण बनवून. इव्हन तो मुलींशी पण चॅट करायचा. मुलींशी म्हणजे HR लोकांशी. जे कंपनी मोठ्या-मोठ्या कंपनीमध्ये आहेत. मोठ्या-मोठ्या Wipro, Infosys, Capgemini, Google, Microsoft असल्यांना गाठत आहे तो. त्यांच्याशी चॅटिंग करत आहे आणि भाई बोलतंय डायरेक्ट म्हणजे काही जणांचा स्वभाव असतो बघा. त्यांना मित्र बनवायला लगेच येतं. असं काय बोलतात ते आय डोंट नो. पण मित्र बनवायला त्यांना लगेच येतं. मी मी स्वतः चिकीत होतो भाई. डायरेक्ट HR लोकं ह्याच्याशी एवढे कनेक्ट होतात. डायरेक्ट मित्रच बनतात भाई हे. ते डायरेक्ट म्हणजे सौरभ, अ, तुला रेफरन्स पाहिजे का माझ्या कंपनीत? ये माझ्या कंपनीत. एवढे मित्र बनतात ते डायरेक्ट रेफरन्स द्यायला तयार होतात. कळतंय सगळ्यांना. इव्हन त्यानं फ्रेशर असताना पण या गोष्टी खूप अप्लाय केल्या होत्या. आणि अशाने त्यांनी खूप सारे जॉब्स पण घेतले होते. खूप सारे मित्र. फक्त LinkedInवरती दोस्ती करून. हा पण एक ऑप्शन. हा पण एक ऑप्शन आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. तुम्हाला जर वाटत असेल बरोबर तर तुम्ही करू शकता. बाकी तुमची चॉईस. ठीक आहे. परत स्क्रोल करा, जेवढं कराल तेवढं कमी. आता यातच फिल्टर लावा. सॉर्ट बायमध्ये टॉप मॅच करा. जे टॉप मॅच असतील ते येतील. हे बघा. टॉप मॅच फक्त भेटतील. मोस्टली जे हायरिंग करत आहेत तेच भेटतील. किंवा लेटेस्ट पण आहे बघा ऑप्शन. लेटेस्ट म्हणजे आता जवळचेच येतील तुम्हाला 23 मिनिटं आधी, 21 मिनिटं आधी बघा. लेटेस्ट बिंग जावा डेव्हलपर काय म्हणतो हा? ठीक आहे. डेट पोस्टेड पास्ट वीक, मागच्या आठवड्यातले जॉब्स. हे बघ. याच्यामध्ये मी रिसेटचा ऑप्शन चूज करेन. पास्ट वीक मधले जॉब्स मला भेटले बघा. 5 डे अगो. 5 डे अगो यांना जावा डेव्हलपर पाहिजे होतं. ह्यांना पण पाहिजे होतं. हां, हे तर मगाशीच बघितलं. हे पण मगाशी बघितलं. हे पण नाही, हे पण मगाशी आलं होतं. इथं टाका जावा डेव्हलपर फ्रेशर लेट्स से. हे बघा सॉफ्टवेअर डेव्हलपर फ्रेशर्स. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये माईट बी पैसे मागू शकतात काही जण. पैसे मागितलं की घ्यायचं नाही बरं का. रिझ्यूम पाठवून ठेवायला काय नाही प्रॉब्लेम. चेन्नई-बिन्नई काय बघायचं नाही. बिनधास्त द्यायचं. ठीक आहे. कारण सुरुवात होणं गरजेचं आहे. सुरुवात चेन्नईहून जरी झाली मित्रांनो, तरी तुम्ही इकडे पुण्यात लगेच येऊ शकता. काही विषय नाही त्याचा. कारण माझा मित्र भोपाळला गेला होता. भोपाळ, डायरेक्ट भोपाळ. हे कळतंय कुठली हायरिंग असू द्या, सोडू नका असं मला सांगा. ठीक आहे. बाकी चेक करत चला. ठीक आहे. पोस्ट, कंटेंट टाइप ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. एंट्री लेवल IT रोल्स. ओके. जेवढे पोस्टमधून जॉब भेटणार नाही बघा मी सांगेल, तेवढं कनेक्शनमधून भेटेल पुढं.
पोस्टमध्ये मोस्ट ऑफ दी फ्रॉड करणारे सुद्धा असतात. मोस्ट ऑफ दी पैशाची मागणी करणारे खूप सारे असतील. काही जण जेन्युइन पण असतात बरं का ऑब्व्हियसली. म्हणजे पैसे मागतात ते डेफिनिटली फ्रॉड आहे. अजिबात कुणालाही बळी पडायचं नाही, की पैसे द्यायचे अजिबात नाही. फ्रेशर्स कॅन्डिडेट म्हणत आहेत, पाठवून द्यायला. 3.5 लाखात काय चांगलंच देत आहे हा. बघा. फ्रेशर्स वेलकम, हायब्रिड रोल, हैदराबाद, बिंदास करा. याला रिझ्यूम सेंड करा, याला मेसेज करा. मेसेजचा रिप्लाय नाही आला, कॉल करा. काय चाललंय करायला? यू आर रेडी ना टू गेट द जॉब? करा ना कॉल. बरोबर की नाही? हायब्रिड म्हणजे काय? वर्क मोड हायब्रिड. ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण. दोन्ही मोडमध्ये जॉब असू शकतो. 4 दिवस ऑनलाईन किंवा ऑफलाईन, 2 दिवस ऑनलाईन असं. तेव्हा इमिडिएटली चॉईस, मॅक्सिमम 10 डेज नोटीस पिरियड पाहिजे. हायरिंग करत आहेत. अशी एखादी चांगली पोस्ट सापडते. त्यासाठी दररोज LinkedIn ओपन केलं पाहिजे. ती म्हणजे सवय लागली पाहिजे आपल्याला हो. दररोज LinkedIn ओपन केलं ना, विषय होऊन जातो. आणि बाकी विषय तुमचा कनेक्शन म्हणून होऊन जातो. मेसेज करायचे, मेसेज सोडायचे नाही. सिंपल म्हणू शकतो, हाय ब्रदर, वेअर यू फ्रॉम? कुठून आहे तू? मी इथून आहे, तू तिथून आहे. असे गप्पा मारत हळू-हळू गोष्टी होतात. दुसरी गोष्ट माइट बी यू कॅन ट्राय वन मोर थिंग दॅट इज Indeed. बघा कधी-कधी तर चांगल्या अपॉर्च्युनिटी येतात Indeedवर. कधी-कधी. ठीक आहे. मोस्ट ऑफ दी एक्सपिरियन्ससाठी असतात. कधी-कधी असतात लीगल जावा डेव्हलपर जर तुम्ही सर्च केलं पुणे. समथिंग नॅती टेक्नॉलॉजी हायरिंग. पिंपरी चिंचवड लोकेशन आहे. ओके. रायटिंग हाय क्वालिटी कोड वगैरे म्हणत आहे. करू शकता अप्लाय किंवा या कंपनीला डायरेक्ट सर्च करा. काय विषय यांचा? यांची वेबसाईट ओपन करा. ही कंपनी नॅती टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. यांच्या इथे एक ऑप्शन असतो बघा. कॉन्टॅक्ट अस, करिअरचा किंवा कॉन्टॅक्टचा ऑप्शन असेल. कॉन्टॅक्ट असमध्ये जावा. याचं लोकेशन बघा. शिवाजीनगर एफसी रोडला एक कंपनी आहे. हे नंबर दिसतायत. डायरेक्ट कॉल करायचा हो. पहिल्यांदा मेल पाठवा, डायरेक्ट कॉल करा. तुमची ॲड बघितली होती ओपनिंगची. मग ती फ्रेशरसाठी आहे का एक्सपिरियन्ससाठी आहे, कोणासाठी आहे? नाही, इथं दिलंय नाही फ्रेशर वगैरे तसं काय नाही दिलेलं. फक्त एवढं नॉलेज माहीत पाहिजे त्यांना. एक नाही का करू शकत? करू शकतो ना. डायरेक्ट कंपनीच्या वेबसाईटवर जायचं. इथून अप्लाय करायचं आणि असं म्हणायचं नाही, मला आज कॉल येईल, मग उद्या कॉल येईल, असं वाट बघत बसायचं नाही. अप्लाय तर करायचंच. 1 दिवसाचं वेट केलं तर चालेल. डायरेक्ट कंपनीची वेबसाईट, डायरेक्ट आणि डायरेक्ट व्हिजिट करा. हे कळतंय सगळ्यांना. ह्या गोष्टी केल्यात, आम्ही स्वतःहून केल्यात. डायरेक्ट कॉल करायचा. काय कॉल केला म्हणून काय आपण बारीक होणार आहोत का? बोलून काय म्हणतील ते? "नो, नो, 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 इट इस नॉट फॉर फ्रेशर." किंवा तुम्हाला म्हणतील, "बोला, तुमच्याकडे काय नॉलेज आहे, स्किल आहे." बरोबर की नाही बघा. आता आहे बघा. जावा डेव्हलपर. आता इथं काय एक्सपिरियन्स मागितला यांनी. पोझिशन ठीक आहे. मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे, संडे ऑफ आहे बघा. भारी आहे. भारी आहे, भारी आहे, भारी आहे. एलिजिबिलिटी पण दिली यांनी. सिलेक्शन प्रोसेस, रिझ्यूम, ऑनलाईन टेक्निकल ऑफर लेटर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैशाला फसायचं नाही भाई. इफ समवन इज आस्किंग तुम्हाला एवढे-एवढे भरायला लागतील, तुम्हाला एवढे पॅकेज मिळतील. नाही, नाही, नाही. रुपया पण द्यायचा नाही. कळतं सगळ्यांना. हे पण पहिल्यांदा कंपनी बघायची रे बाबा. डायरेक्ट वेबसाईट जायचं यांच्या. वेबसाईटला जातात. वेबसाईट इथं नाही दिसली याला कॉपी करायचं. डायरेक्ट Googleला पेस्ट. हे बघा यांचं काय वेबसाईट दिसेनाच झालंय हे बघा. परमनंटली क्लोज. माईट बी हे राडा करू शकतात, फ्रॉड करू शकतात. आता यांची वेबसाईटच नाहीये. हाऊ यू कॅन कॉन्टॅक्ट. इथं तर त्यांनी ओपनिंग टाकले. मग अशी पण निघतात कधी-कधी हे बघा. काउंटलेस सर्व्हिस नाहीच आहे. कुठं आहे काउंटलेस? त्यांचं अस्तित्वच नाही, एक्झिस्टन्सच नाही. अप्लाय करून बघा. झालं. काय आला कॉल. पैसे मागितले. त्याला म्हणायचं, "भाई, मी पैसे घ्यायला बसलोय." द्यायला नाही बसलो. ठीक आहे. आता हे माईट बी एक्सपिरियन्ससाठी असेल. 15,00,000चं पॅकेज देतायत. डेफिनिटली 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. पी-एफ हिस्ट्री वगैरे सगळे डॉक्युमेंट पाहिजे. हां, एक्सपिरियन्स ज्यांना असेल त्यांना यू कॅन शेअर. ही कंपनी पण सर्च करू शकता. पुण्यातच आहे. 15,00,000चं पॅकेज देतात. हे बघा डिफाईन लॅब.
ओके. हे बघा. 1 वर्ष दिसलं ना, बिनधास्त अप्लाय करायचं. काहीच भ्यायचं नाही. आणि तेवढं नॉलेज तुमच्याकडे आहे. पाहिजे काय यांना? स्प्रिंग बूट, हायबरनेट, एचटीएमएल, सीएसएस आहे ना तुमच्याकडे भाई एवढं होय. जावा फीचर हे बघा. जावा फीचरला डिमांड किती आहे? कलेक्शन स्ट्रीम लॅम्बडा शिकलो की नाही आपण? हां, डिमांड आहे भाई म्हणून तर शिकलो आपण. स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस आहे का नाही डिमांड? 100% डिमांड आहे. बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ फ्रंट एंड पाहिजे. अवेअरनेस ऑफ अजाईल हां, हे ना आपण शिकलो. अजाईल आणि स्क्रम हे कंपनीत केल्यानंतर माईट बी तुम्हाला आयडिया येईलच. ठीक आहे. हे बघा पर्सनल प्रोजेक्ट जावामध्ये पाहिजे. बस. झालं तर काम. डिफाईन लॅब्स बघा बरं हे काय विषय आहे डिफाईन लॅब? आहे. वी आर अंडर मेंटेनन्स. ओके. ओके. आहे बरं का, पण अंडर मेंटेनन्स आहे. तेव्हा ह्यांची वेबसाईट आहे, इथं लोकेशन आलंय, सगळं आलंय. चेक करा. रिव्ह्यूज चेक करा. लोकं काय म्हणतात हे पण बघा. हे बघा. वर्स्ट इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स. डोंट गो फॉर इंटरव्ह्यू. जाऊ नका. दीज पीपल अरेंज फेक इंटरव्ह्यू. बघितलं का? कळलं काय? रिव्ह्यूमधून आपल्याला सगळं कळतंय. ही बाई राडा आहे. हे बघा. व्हेरी बॅड इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स. वर्स्ट मॅनेजमेंट. कळलं? ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. स्मॉल स्केल कंपनी म्हणजे बाई पैशाचा विषय आहे इथं. आहे इथं लोएस्टमध्ये क्लिक करायचं आहे बघा. यांची सगळी रिॲलिटी समजते. रिॲलिटी डायरेक्ट. नका नादी लागू यांच्या मग. करून बघा. बघा ट्राय करा काय प्रॉब्लेम ट्राय करायचं ठीक आहे. मागितले पैसे नाही म्हणायचं. बरं ट्राय करा काय प्रॉब्लेम? अहो जर रिव्ह्यू एवढे खराब आहेत ना, करा ना ट्राय. राइट? आता हे एक्सपिरियन्ससाठी 3 ते 4 80,000 ते 90,000 महिना पेमेंट देतायत हे. बघा यांची काय टेक नेक्स्ट आहे का यांचं काय अस्तित्व? अस्तित्व बघायचं भाई. पहिलं अस्तित्व लय गरजेचं आहे. यांचं अस्तित्व दिसत नाहीये. हे बघा ते 6 ते 12 लाख. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स मागत आहेत. ठीक आहे. आपल्या काय कामाचं नाहीये. फुल स्टॅक डेव्हलपर, वीकडे. हो, हे पण वर एक्सपिरियन्ससाठी दिसत आहे. Indeedला पण तुम्ही थोडंसं कधी-मधी ट्राय करू शकता. काहीच जेन्युइन असतात तिथं, बाकी सगळे फ्रॉड असतात बघा. काहीच जेन्युइन भेटलं नाही, बाकीचे सगळे फ्रॉड. त्यामुळे Indeed इज बेस्ट मला असं वाटतंय. बाकी नोकरी आय डोंट हॅव ट्रस्ट भाई. नोकरीवरती पण आहे जेन्युइन अपॉर्च्युनिटी. तुम्हाला वाटलं ट्राय करायचं. मी कधीच ट्राय केलं नाही ते. मला एकदा तिथून फ्रॉड कॉल आला होता. तेव्हापासून भाई मी त्या नोकरीला चेंज आहे महाराष्ट्र केले. LinkedIn, Indeed 2च मी प्रिफर करतो. बाकी प्रिफर करत. हे क्लिअर आहे सगळ्यांना. ह्या गोष्टी फॉलो करा. अँड विदिन अ मंथ यू कॅन डेफिनिटली गेट अपॉर्च्युनिटी भेटू शकते. ओके. आणि सोबत मी सांगितलं लर्निंग बंद नहीं होनी चाहिए भाई. जितना पढ़ोगे उतना आपके लिए अच्छा रहने वाला है. ठीक है. चला थांबू आपण आजसाठी. सर येस.